नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। आजची बातमी खूप महत्त्वाची आहे। EPS 95 पेन्शनधारकासाठी मोठा दिलासा मिळाला आहे। पेन्शनधारकांना 50% ऐवजी 70% पेन्शन मिळणार आहे। तसेच वयानुसार पेन्शन वाढवण्याची शक्यता आहे। जाणून घेऊया 2025 मधील पेन्शन अपडेटविषयी सविस्तर माहिती। त्याआधी मित्रांनो, आपण आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर लगेचच सबस्क्राइब करा आणि समोरील बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून अशीच नवनवीन माहिती आपल्यापर्यंत मिळत राहील। पेन्शनमध्ये ऐतिहासिक बदल 2025 पासून पेन्शन नियमामध्ये मोठे बदल होणार आहेत। EPS 95 पेन्शनधारकासाठी काही प्रमुख सुधारणा पुढे येत आहेत। सध्या 50% पेन्शन मिळणाऱ्या निवृत्तीवेतनधारकांना 70% पेन्शन मिळण्याचा प्रस्ताव आहे। यामुळे निवृत्तीनंतरच्या गरजा पूर्ण करणे अधिक सोपे होईल। 65 वर्षापासून पेन्शनमध्ये वाढ मिळावी अशी नवीन योजना तयार केली जात आहे। 65 वर्षाला 5% वाढ होणार आहे, 70 वर्षाला 10% वाढ होणार आहे आणि 75 वर्षाला 15% वाढ होणार आहे। नवीन CPPS प्रणालीमुळे पेन्शनधारकांना कोणत्याही बँकेत जाऊन पेन्शन काढण्याची सुविधा असेल। याशिवाय जीवन प्रमाणपत्रासाठी वृद्ध व्यक्तींना बँकेत जाण्याची गरज राहणार नाही। बँकेचे अधिकारी थेट त्यांच्या घरी जाऊन पडताळणी करतील। पेन्शनमध्ये वाढ झाल्याने वृद्ध व्यक्तींचा आर्थिक ताण कमी होईल। कोणत्याही शाखेतून पेन्शन काढता येणार आहे। वयानुसार पेन्शन वाढीमुळे वृद्धांसाठी जीवन अधिक सोयीस्कर होईल। धन्यवाद मित्रांनो, जय महाराष्ट्र।